लेखणी आणि कागद घेऊन आम्ही आमच्या पद्धतीनं व्यक्त होत असतो. यानंतर या कार्यक्रमाचे या कविसंमेलनाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय प्रकाशजी घोडके सरांना मी विनंती करेल की आपण हां सर, आपली कविता ऐकायची. अध्यक्षांना तर आपण वेळ देणारच आहोत, अध्यक्ष आहेत आपल्या कार्यक्रमाचे. प्रकाश घोडके सर, आपली सुंदरशी कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आणि मला वाटतं ती कोणती असेल? नाही नाही, आता ती नको, बस खूप बरं झालं. बरं बरं, ठीक आहे. तुमच्या आता झालं. मर्जीने आणि तुमच्या आवडीची कविता आपण ऐकायला उत्सुक आहोत. तुमचा गोड गळा आम्हाला नेहमीच प्रत्येक रूपात आवडतो. प्रकाश घोडके सर. एक वेगळी कविता आज मी म्हणणार आहे, कारण सतत त्या सगळ्या गेय कविता तुम्ही खूप ऐकलेल्या आहेत. एक आशय तर सांगत बसत नाही. तुम्ही या इतक्या दिवसापासून कविता ऐकताय, तर मग तुम्हाला आशय समजून सांगणं म्हणजे वर्गात बसवल्यासारखं मला वाटण्यासारखं आहे. त्यामुळे ते सगळे सुज्ञ आहात. एक कविता अशी आहे, आशय थोडा वेगळा आहे की किती दिवसानं ठोठावलेस दार, किती दिवसानं ठोठावलेस दार, अन आलीसी अशी की वाजवले नाहीस पाय. किती दिवसानं ठोठावलेस दार, अन आलीसी अशी की वाजवले नाहीस पाय. माझ्या वृक्षघराच्या दारावर थाप मारता मारता नकळत उमटत गेले तुझ्या नाजूक हातांचे नाजूक ठसे. माझ्या वृक्षघराच्या दारावर थाप मारता मारता नकळत उमटत गेले तुझ्या नाजूक हातांचे नाजूक ठसे. अनउपचारीपणाचे गेले माझे बंध, अनउपचारीपणाचे गळून गेले माझे बंध. खरंच सांगू वाटलं होतं ठेवावा हात हातावर अलगद नकळत. खरंच सांगू वाटलं होतं ठेवावा हात हातावर अलगद नकळत. पण माझे तर हात रस्त्यावरच्या चिखलानं माखले आहेत, आणि एवढ्यात तर कुठे तुझ्या कोवळ्या हातांना मेहंदीचे रंग लागले आहेत. कॉन्ट्रास्ट. दुसरी एक कविता आता सगळ्यांना एक एकच आहे, मला दोन आहेत का? हां, तुम्ही प्रमुख अतिथी आहेत सर, त्यामुळे तुम्हाला 2 आहेत. एक गेय कविता सगळ्यांचीच इच्छा आहे. मग दाखवू का आपला- माझी चाल आता? हो सर, नक्कीच. आभाळ झडत, आभाळ झडत ग, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी सपान पडत ग. आभाळ झडत, आभाळ झडत ग, चिरेबंदी बांधलेलं असं तुझं गाव खोट. वेशीपाशी आलो आन बंद झाली वही वाट. चिरेबंदी बांधलेलं असं तुझं गाव खोट. वेशीपाशी आलो आन बंद झाली वही वाट. काळजाच्या आत कुठ मन रडत ग, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी सपान पडत ग. आभाळ झडत, आभाळ झडत ग, कवा कुणी माणसाला जोखल ग कुळावर. कवा कुणी माणसाला जोखल ग कुळावर, तवापासन हे जिन ठोकल या भाळावर. अरे कवा कुणी माणसाला जोखल ग कुळावर, तवापासन हे जिन ठोकल या भाळावर. पाण्यापायी वावरात बेन जळत ग,
उपाशी पोटी पाण्याच्या घोटी सपान पडत ग. आभाळ झडत झडत ग. पुन्हा पुन्हा लिहल ग नाव तुझं जोत्यावर. पुन्हा पुन्हा लिहल ग नाव तुझं जोत्यावर. इथं तिथं मिरविल वझ तुझं माथ्यावर. पुन्हा पुन्हा लिहल ग नाव तुझं जोत्यावर. इथं तिथं मिरविल वझ तुझं माथ्यावर. तुझ्या माझ्या वाचनाच नव घडत ग. उपाशी पोटी पाण्याच्या घोटी सपान पडत ग. आभाळ झडत